पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या। अहो ही घटिका केव्हाही भरेल। रामकृष्ण हरी, मुहूर्त बघा कसा डोळ्यांसमोर निघून जात। का म्हणजे ही घटिका पूर्णपणे डुबुक झाली की आपल्याला जेवायला मिळणार ना? अगं गंगाधरा, आता बघ बाबा तूच। नाही मी काय म्हणते, मुलीकडे निरोप द्यावा का धाडून? उगाच त्यांची पंचायत नको ग बाई। वऱ्हाड पोचलंच नाही लग्नाला तर मुलीच्या घरच्यांना त्रास नको कुणाचा। उगाच बोलून बोलून गावातली माणसं जीव घेतील त्यांचं। अहो पण सांगायचं काय त्यांना? कुठे गेला नवरा मुलगा ते? हट्टी तरेवाईक हे सर्व ठीक आहे, पण झाला ना बाळ आता लग्नाचा, मग जाणीव नको त्याला? अहो आजचा दिवस काय, मुहूर्त बघून हळदीचा समारंभ ठरवलेला, तरीही सर्वांचा जीव टांगणीला लावायचा। तेच तर, व्रात्यपणा काही जात नाही ह्याच्या अंगातून। याच्या जन्माच्या वेळी ह्याची पत्रिका बनवली होती ना, त्याच वेळेला बघायला हवं होतं। हा मोठा होऊन सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळवणार आहे की काय? मला तर बाई भलतीच चिंता सतवतीये, त्याच्यावर कोणी डूब तर नसेल ना धरलं? देवा लक्ष्मी केशवा, अहो दादा, या गोऱ्यांचा काय भरोसा? हल्ली वाटवण्यासाठी लोकांना उचलून नेतात म्हणे। पुरे कराया शंका आणि वदंता। राज्य गोऱ्यांचे आहे याचा अर्थ असा नाही की ते उठसूट आपल्या मुलांना पाठवतील। आणि हे बघा, तो आपला बाळ आहे, मान्य आहे थोडा व्रात्य, पण आत्मसन्मान आणि धर्म याचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे। गंगाधरा, मनात काहूर माजणं स्वाभाविक नाही का रे बाबा? देव न करो, पण काही बरं वाईट काहीही वाईट होणार नाही असाच विचार करावा आपण नेहमी। काकू, काकू, लखोबा, सापडला का बाळ? आजवर असा कधीच वागला नाहीस, असं काय झालं? कुठे आहेस कुठे तू बाळ? The British Empire will never tolerate such nonsense. You helped him escape. Where is he? तुम्ही मला कितीही धमकावलं दटावलं तरी मी तसूभर देखील हलणार नाही। माझी काही चूक नाही, जी काही चूक आणि अपराध आहे तो तुमचा आहे। आमच्याच मंदिरात चामड्याचे जोडे घालून तुम्ही आलात, तुम्ही अपराधी आहात। Damn it! How dare you to talk to me like this? थांबा साहेब, साहेब थांबा। काका, बाळ, अरे तुला शोधत असता ओंकारेश्वराच्या पारी समजले की तुला इथे आणले। साहेब साहेब अशी काय चूक झाली ह्याच्याकडनं? अहो लहान आहे तो, अजाण आहे, नका मारू त्याला, सोडा त्याला। You know him? अहो अहो मी काका आहे असा, गोविंद रामचंद्र टिळक। Mr. Govind, your nephew has helped the thief run away. He's equally guilty. नाही नाही साहेब, काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय। अहो बाळ असं वागणे शक्यच नाही। No way. He's guilty and must be punished.
ते ठरवणारे तुम्ही कोण? ते न्याय देवता ठरवेल, तुम्ही नाही. बाळ गप्प बैस, एक शब्दही बोलू नकोस. साहेब साहेब काहीतरी गैरसमज होतोय. हवे तर मी आपली क्षमा मागतो, पण साहेब उद्या लग्न आहे त्याचे. मी विनंती करतो तो असा पुन्हा पुन्हा कधीही वागणार नाही. साहेब काका, काही चूक केलेली नसताना यांची क्षमा मागायची काही एक गरज नाहीये. बाळ, आपण आता इथून जाणे जास्त महत्वाचे आहे. काका पण हा साहेब साहेब आम्हाला जाऊ द्या, दया करा. Only on one condition. It seems your boy hates our shoes. So you polish them with your scalp. काका, अहो जी चूक आपण केली नाही त्यासाठी आपण यांचे बूट पुसायचे? ते असलं काही करणार नाही. बाळ शांत हो. अहो काका, पण हा बकरा कसा वागतोय? प्रसंग पाहून नमतं घेण्याचं शहाणपण असतं बाळ. नाही काका. Just shut up. Just take him away. अहो नको. अहो साहेब साहेब सोडा त्याला. साहेब साहेब. And you, what are you waiting for? Just polish that. काका काका नको. अहो सोडा. काका काका थांबा. The accused is innocent until proven guilty. Therefore, prove me guilty first. And even if you do so, you don't have the right to punish my uncle. Who is this boy? Oh, Mr. Govind. साहेब नमस्कार. What brings you here, Mr. Govind? विल्सन साहेब, हा बाळ गंगाधर टिळक माझा पुतण्या, नेफ्यू. डॅनियल साहेबांना असं वाटतंय की माझ्या पुतण्यानं एका चोराला मदत केली पळून जाण्यास. आता विल्सन साहेब तुम्हीच सांगा, हे आमचे संस्कार आहेत का? तुम्ही तर ओळखता ना आमच्या कुटुंबास. Absolutely. Officer Daniel, I do know this family personally. You have to be more responsible. Mr. Govind, I do apologize on behalf of my officer. नो मिस्टर विल्सन, तुम्हाला क्षमा मागायची काहीच गरज नाही. उलट यांनी. बाळ, तू आता एक शब्दही बोलू नकोस. विल्सन साहेब बोलतायत ना. I do see glimpses of Gangadhar in you, my boy. विल्सन साहेब, एक विनंती आहे. अहो उद्या लग्न आहे त्याचे, मॅरेज. कृपया आम्हाला सोडा. Indeed, indeed. Officer, make sure they leave with respect. My boy, give my regards to your father. येस मिस्टर विल्सन. चला काका. चल. बाळ, अरे ऐकून तरी घे माझे. बाळ माझे ऐकून घे. डोक्यात राग घालू नकोस. बाळ माझे ऐकून घे. बाळ ऐक माझे. बाळ बाळ तिथेच थांब. बाळ डोक्यात राग घालून घेऊ नकोस. काका, का तयार झाला तुम्ही त्या गोऱ्याचे जोडे पुसून घ्यायला? ज्या हातांनी मला खेळवलं, कडेवर घेतलं, खायला घातलं, ते हात त्या नालायकाच्या जोड्याला स्पर्श करणार? बाळ, प्रसंगावधान सुद्धा महत्वाचे असते काही काही ठिकाणी. आणि माझे सोड. तू एका चोराला मदत करत होतास पळून जाण्यासाठी. हीच का आमची शिकवण?
ही गोष्ट जर दादाच्या कानावर गेली तर त्यास काय वाटेल? काही विचार केलास? काय काय लोकापवाद होतील ह्याचा पैसा तरी विचार केलास तू? नाही दादा, ह्या त्याची काय बी चूक नाही. तू कोण? अरे काका, हा तोच माणूस ज्याला ते पोलीस चोर समजतायत. अच्छा. अरे तू काय करतोयस इकडे? पोरा तुझ्यासाठी. तुझी काय बी चूक नसताना पोलीस तुला घेऊन गेले हे मनामध्ये सलत होतं. माझ्या कर्माची शिक्षा तुला का, म्हणून मी आलो परत. चोराच्या तोंडी तत्वज्ञानाची भाषा शोभत नाही. खरंय बघा, चोरच आहे म्या. सावकाराकडे मजुरीचं काम करतो, पण त्यानं हक्काचं पैसे नाही दिलं. ती चोरी नाही. माझ्या बायकोच्या अंगावर एक बी दागिना नाही, पण सावकारी बाईच्या अंगावरती रोज नवा दागिना येतो. ती चोरी नाही, म्याच चोरी केली. पण का? माझी बायको 4 महिने झाली अंथरुणाला खिळून आहे. वैद्य बुवा म्हणाले आता तरी औषध पाणी कर, नाहीतर या हाताने जीव घे तिचा. औषध पाण्यासाठी पैसे मागितले, ते बी नाही दिले. काय करावं काय सुचत नव्हतं. डोकं फुटायची वेळ आलेली. तेव्हाच मला सावकारीण बाईच्या दागिना दिसला. दागिन्याला हात लावताना बी हात थर थर कापत होता. पण माझ्या बायकोचा चेहरा समोर आला. तिच्या औषध पाण्यासाठी पैशाची गरज होती, पण मी ठरवलं माझ्या कर्माची जी काही शिक्षा असेल ती देव देईल मला. पण आता मला पैशाची गरज आहे, म्हणून मी तो दागिना चोरला. पण दादा, एक सांगतो, माझा ठाव नाही, पण हे पोरगा गंगामाईच्या पाण्या एवढा शुद्ध आहे, त्याला काय बी बोलू नका. जा बाबा जा, आणि हो, कुटुंबाची काळजी घे. काका, पोलीस आणि सरकार पीडितांची खरी बाजू कोणालाच कळत नाही. खरं आहे बाळ, दुर्दैव आहे आपलं. परिस्थिती माहीत नसताना तुला अकारण बोल लावला. क्षमा कर मला. नाही काका, चल, मुहूर्त टळायच्या आत घरी जायला हवं. चल. बाळ, नारायणा, कृपा केलीस रे. बाळ, अगं होतास कुठे? जीवास किती घोर लावायचं म्हणते मी, समजत नाही तुला? नाहीतर काय? हो गोविंदराव, कुठे होता? कुठे हा? अहो काय नाही, मला जरा ते पोलीस पुस्तक हवे होते त्यास, म्हणून वाचनालयात गेला होता आणि तिथेच पुस्तकात डोके खुपसून बसला. अरे आता पुस्तकामध्ये एवढा गुरफटला की विसरलाच घरी काय कार्य काढले ते. अरे आता काही पण नाही आणि बिन नाही. चला चला, हळदीचा मुहूर्त चुकायला नको. चला. अरे पण इतकी कसली वाचनाची आवड? नाही तर काय. शास्त्री बुवा, तुम्ही कान उघडणी करा. अहो नाना, माझे ऐकून तरी घ्या. अरे जे काय बोलायचे ऐकायचे आहे ना ते सगळे नंतर. पण काका तुम्ही काय? बघ, स्वतःच्या चुकीचं असं समर्थन करू नको. असं कोणी हळदीच्या दिवशी वाचत बसता का? अहो पण का? अरे बाळ, कोणी तुला काही बोलणार नाहीये आणि तूही काही बोलू नकोस. चला 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 चला, मुहूर्त नको टळायला. चला. नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाही. बाळ, 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 अरे बाळ, अरे ऐकून तरी. बाळ, अरे अरे काय करतो हा असा? दार लावून दार उघड. बाळ, बाळ, अरे का वागतोयस असा? बाळ, दार उघड.
अरे बाळ, आज तुझी हळद आहे आणि तूच असा रुसून बसलायस रे. अशानं हळदीचा मुहूर्त चुकेल. बाळ बाळ, हा काय वेडेपणा आहे? दार उघड आधी. हे बघ, आधीच उशीर झालाय. बाळ, अरे सगळे तुझी वाट बघत होते, काळजीत होते. बाळ, दार उघड. बाळ. गोविंदा, रस्त्यात काही घडलं का? कोणी तुला काही बोलणार नाहीये आणि तूही काही बोलू नकोस. काकांनी सर्वांना खोटे सांगितले का नाही? सगळ्यांना सत्य काय ते सांगून मोकळे झाले. प्रिय बाळ, तुझ्या काकांकडून मला घडलेल्या प्रसंगाची पूर्ण माहिती समजली. अरे आत एक चोर शिरलाय, त्याला शोधायचंय. काका, देवाच्या आश्रयाला भक्त येतात, चोर नाही. आणि जर तुम्हाला आज जायचेच असेल तर खुशाल जा. माझ्या आई वडिलांकडून आलेली आमची धार्मिक शिकवण आहे. चामड्याचे जोडे घालून कोणीही गाभाऱ्यात जाऊ नये. तू जे काही वागलास त्यात तुझा हेतू हा पूर्णतः योग्यच म्हणावा लागेल. प्रसंगापुढे न झुकता तुझे धाडस आणि माणुसकी दाखवली ती कौतुकास पात्र आहेच. परंतु आपल्या ह्या कृत्याचा इतरांवर काय परिणाम होईल किंवा आजूबाजूची माणसं ह्याकडे कुठल्या वावग्या दृष्टीनं बघतील यावर आपला ताबा नसतो. आणि म्हणूनच काकांनी ह्या प्रसंगाची वाच्यता करायचं जाणून बुजून टाळलं. कारण एक लक्षात घे, आम्ही तुला ओळखतो, परंतु उद्या तुझे लग्न होणार. ती मंडळी तुला ओळखत नाहीत. त्यांना जर हे समजले की तुला पोलिसांनी पकडून नेले होते तर ते सत्यता पडताळून न पाहता संबंध मोडू शकतात. केवळ तेच नाही तर आपले आप्त, नातेवाईक, स्नेही हे देखील तसा विचार करू शकतात. तेव्हा संसारात असे 2 पावले मागे घेऊन निर्णय घ्यावे लागतातच. समजेल तुला यथावकाश. आता अधिक विलंब न करता बाहेर यावेस, कारण तुझ्याच हळदीसाठी आलेली सर्व मंडळी खोळंबली आहे. शुभ कार्यात आता अजून विलंब नको. लवकर बाहेर ये बघू. दादा, काय लिहे? मी दार उघडणार नाही. अरे देवा, वंस, आता कसं होईल? हळदीचा मुहूर्त टळून जाईल का? अरे बाळ, मी शेंगा खाल्ल्या नाही, मी डरफलं उचलणार नाही. त्याची आणखीन एकदा पुनरावृत्ती. बाळ, अरे बाबा, आता पाय धरतो तुझे, नको असा वागू. घरात मंगल कार्य आहेत, माणसं आली आहेत. उघडदार. बाळ, अरे दार उघडणार नाहीस म्हणजे काय? दादा, दार तोडतोच हवे तर. लखोबा, ये रे इथे. अरे देवा, वंस, थांब लखोबा, हो माग. काय रे गोविंदा, काहीतरीच काय? नवऱ्या मुलानं मुलीकडच्या मंडळींकडे हट्ट धरायचा सोडून हा इथेच. काकू काकू काकू, अगं घटिका केव्हाही भरे. नारायणा. आणि बाहेर सगळे बाळबद्दल कुजबुज करायला लागले. काय हे तरी वाईट वागणे बाळचे. जाऊ दे, मी दार तोडतोच आता. काय रे, काय झालं? खूप भूक लागलीये, जेवायला वाढ ना. अरे इथे बाळ दादा दरवाजा उघडत नाहीये. तुम्हाला भुका कशा लागतात रे? गोपिका, त्यांचं बरोबर आहे. त्यांना जेवायला दे. ते तरी बिचारे किती भूक मारणार अजून. आणि त्यांची काय चूक आहे या नादिष्टपणात? अरे कोणी नवर देवास हळद लावणार आहे की नाही? बाळ, बाळ,
द्वाड आहेस अगदी. काय काकू, नवरदेवाचे लाड न करताच त्याला बोहल्यावर बसवणार की काय? होय का? मग दरवाजा उघडणार नाही असं कशाला म्हणालास रे? मी दार उघडणार नाही असे म्हणालो, हळद लावून घेणार नाही असं कुठे म्हणालो. बाळ, गेला तुझा राग का अजून आहे बकोटे शिल्लक? नाही, नानांच्या पत्रातून अगदी कुठल्या कुठे पळाला माझा राग. भाऊजी, त्या पत्रात काय लिहिलं होतं म्हणते मी? काही नाही, थोडक्यात काय, बाळाला लग्नाआधीच संसार कसा करावा ह्याचा वस्तुपाठ मिळाला. काय रे? चला आता अशाच हसऱ्या चेहऱ्याने पुढचा सोहळा सुरू करूया. मग हळद आहे आज माझी. हो का? मग अगं अगं काकू, नवरदेव आहे मी.